आणि ते आम्ही ह्याच्यावर म्हणजे आम्ही वर्कआउट प्लॅन करून ग्रामपंचायतीला कळवून ते आम्ही एक मेजर महिला म्हणून मला चालू करायचं आहे. कारण ती महिला जर जसं जन्मीसखीचं आपण म्हणाला, जन्मीसखीमुळे आपला मुली टू पुरुष रेशो, कारण आपण सगळ्या डिलिव्हरीला तिला 600 रुपये द्यायला लागलो. त्यामुळे नीती आयोगाच्या आरोग्याचे सगळे पॅरामीटर्स, फॉर एक्झाम्पल त्याची नोंदच होत नव्हती गरोदर माताची. ती नोंद दिल्यावर म्हणजे आपण 200 रुपये पहिल्या 3 महिन्यांनी देत होतो. तिचं रजिस्ट्रेशनच केल्यावर तिला 200 रुपये मिळणार होते आणि मग नंतर रजिस्टर झाल्यावर तिचे सोनोग्राफी, तिचे 3 इंजेक्शन टीबीचे घेतल्यावर पुढचे 2 महिने पडतात. सेकंड ट्रायमिस्टर नंतर 200 रुपये आणि थर्ड ट्रायमिस्टरला बाळ डिलिव्हर झाल्यानंतर इकडे बाळ डिलिव्हर झाल्यानंतर मग तिला 200 रुपये मिळणार होते. त्यामुळे त्या आशाताई इतक्या मॉनिटर करायला लागला सगळ्याच प्रेग्नंट बायका. त्यामुळे मी मॅडमना पण आत्ताच म्हटलं, माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की मुलीचा जन्माचा दर वाढला. कोल्हापूर, सातारा, सांगली सारखं मला माईकवर सांगायला आनंद होतो की कोल्हापूर, सातारा, सांगलीपेक्षा आपला दुष्काळग्रस्त मराठवाडा भागामध्ये मुलींचा जन्मदर जेव्हा दुष्काळ होता तेव्हा वाढला, जेव्हा बळीराजा चेतना चालू होतं तेव्हा. तो आता आम्ही पुन्हा ते आयडेंटिफाय म्हणजे त्याला थोडी घेऊन प्रेग्नंटच बाई असताना तिला मॉनिटर करून तिचं बाळ कसं वाटतंय आणि हे करतो याच्यावर करणार. आमच्या आशांची मागणी होती एक की म्हणजे आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं. तांडे, उस्मानाबाद, धाराशिव तालुका छोटा आहे पण बाकी तुळजापूर वगैरे, तांडे वगैरे लांब, म्हणजे जॉग्रफिकली ते खूप लांब रस्ते म्हणून त्यांना गटप्रवर्तकांना स्कूटी हवी होती. ते आमच्या मनामध्ये आहे. त्यांचा मोबाईल पण ते सगळ्या भौतिक झाला पण हे अंगणवाडीमध्ये खाऊ मुलींना द्यायचं हे आमचं आहे. आणि आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत की जे गर्भाशयाचा कॅन्सरचं जे इंजेक्शनचा विषय आहे तो आम्ही आत्ताच मॅडमना आम्ही दोघे आज पहिल्यांदा पण आम्ही प्लॅन ठरवू आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला सांगणारे प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातल्या 4थ्या शनिवारी सगळ्या 14 ते 15 वर्षाच्या मुलींना PHC किंवा जवळच्या उपकेंद्रात आणायचं आहे आणि त्यांना ती लस देऊन घ्यायची आहे कंपल्सरीली. कारण मला सांगायला वाईट वाटतं पण महाराष्ट्रात गर्भाशयाचं कॅन्सर असण्याचं प्रमाण धाराशिव जिल्ह्यात जास्त आहेत. कारण आपल्या आगनमुक्त ते आता कमी झालं होतं पण आम्ही हे ड्राईव्हवर घेणार आहोत आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतींना इन्व्हॉल्व करून त्यांच्याकडे जो आरोग्याचा 25% निधी आहे त्याला हे करून मॅम आपल्याला ते गर्भाशयाचा कॅन्सर आणि दुसरं TB, म्हणजे TBचा एखाद्याचा पेशंट मॅडम त्या आशांनी जर डिटेक्ट करून आणून दिला तर ग्रामपंचायतीने पर पेशंट तिला त्याचं पण आमचं अजून हे वर्कआउट नाही झालेलं आहे पण म्हणजे अगोदरच आता बोलणं पण हे आमच्या मनामध्ये आहे. आरोग्याशी रिलेटेड आहे 2 TB. कारण TB एखादा माणूस थुंकला तर एखादा छोटा मुलगा त्या रस्त्याने चालला असेल चप्पल न घालता तरी त्याला TB होऊ शकतो. हे खूपच डेंजरस आहे. आणि पोलिओसारखं आता केंद्राने पण TB देशातनं हटवण्याचं चालू केलं. त्यामुळे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण हे करून मोठ्या संख्येने लोक आणि आशा आमच्या कशा इन्व्हॉल्व होऊन, कारण शेवटी सगळं काम माझ्या असं नाही मला वाईट बोलले पण आशा करतात म्हणजे त्यामुळे आशांना हे करून आम्हाला हे दोन्ही गोष्टी करून घ्यायच्या आरोग्याशी रिलेटेड. किती महिलांना लस दिली आणि महिलांशी रिलेटेड तुम्ही एकूण ते DHO महिलांशी रिलेटेड म्हटलं तर आम्ही CABGP PABGP जे आपण बघितलं आता उमेद पण आमच्या अंडर येतं जिल्हा परिषद, म्हणजे कोणाच्या अंडर येतं हा विषय नाही पण प्रत्येक गावामधनं मॅम 5 महिला आयडेंटिफाय करून त्यांना या वर्षामध्ये वर्ष म्हणते मी करत त्याच्या अगोदर पण प्रत्येक गावात तरी 5 महिला आयडेंटिफाय करून तिचं कर्ज घेऊन तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना आम्ही मीटिंग घेतली. CRPची बैठक घेऊन आम्ही ही योजना पुरुषांसाठी सुद्धा आहे पण आम्ही महिला टार्गेट करतोय की 5 महिला ज्यांना कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. तुम्हाला माहिती आहे की ही योजना केंद्र सरकारने लागू केल्यानंतर आणि राज्य सरकारने सलग 4 वर्ष आपण महाराष्ट्रात 1 नंबर लावत आपल्या टार्गेटच्या 123% आपण हाय गेलोय. म्हणजे आपल्याला जास्त बाकीच्या जिल्ह्यांचे पैसे बँकेला मिळू शकतात कर्जासाठी. तर आपण आपले माझ्या मनात मी 5 प्रत्येक गावात केलेलं आहे, शहरात सुद्धा प्रत्येक प्रभागा वॉर्डामध्ये ते आम्ही महिलांसाठी करतोय. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून स्पर्धा स्वीकारला त्याच्यानंतर सर्व HODची मीटिंग घेतली होती सर्व विभागाच्या. तर त्या मीटिंगमध्ये आपल्याला कोणता विभाग
विभाग म्हणजे माग आहे असं दिसलं किंवा कुठं प्रगती झाली? आता आई सांगते का की माझा मुलगा येत नाही ABCD बोलता, ती आई त्याच्यावर अभ्यास करते. बाहेर पाहुणे आले की सगळ्यांनाच म्हणून दाखव ट्विंकल ट्विंकल असंच म्हणते ना. तसं आम्ही आयडेंटिफाय केलेले, पण आम्ही दोघी त्याच्यावर वर्क करू, कारण आमच्या प्रायोरिटीज आणि पाणंद रस्ते सुद्धा आहे. पण आता शेवटी आम्ही आमच्या मीटिंग मध्ये ओरडू, पण आम्ही तुम्हाला कसं जग जाहीर करू की माझा मुलगा नाही, पण जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदाच महिला राग आलेला आहे. तुम्हाला वाईट वाटतं का? सारखं त्याच्यावर वाईट वाटत नाही आम्हाला. नाही, आम्हाला वाईट वाटत नाही. प्रत्येक वेळेस चुका जर अशा झाकून नेल्या आई म्हणून, तर मग कसं, हे आमचं मत आहे. महिला राग आहे जिल्हा परिषद मध्ये. काय झालं, महिला राज आले मग आम्हाला डबल काम करावं लागणार आहे. दुर्दैव आहे. ही गोष्ट खरी आहे की आरक्षणाशिवाय महिलेला कोणी पद देणार नाही. उपाध्यक्ष मी पहिले होते, आता उपाध्यक्ष पण झाले. पण मी एक ऑब्झर्व केलं माझ्या आयुष्यात की महिलेला मॅम डबल काम करावं लागतं टू प्रूव्ह की एक पुरुषाकडे बघण्याचं. इथंच घोषसाहेब बसले असते तर तुम्ही एवढं विचारून खोदून मॅम तर पहिले आल्यात. पण आहे तो की मी जेव्हा उपाध्यक्ष बसले तेव्हा ही बाई राणादादांनी बसवली आपली बायको, हिला काय कळतं असे अधिकारी पण बघायचे आणि कार्यकर्त्यांना पण वाटायचं दादांनी बसवलं, एक सीट आमची गेली. पण मला 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषदला बसून प्रमा TS आणि आता तेच म्हणाले की ताई म्हणजे आम्हाला डबल काम करावं लागतं, आम्हाला प्रूव्ह करावं लागतं. आम्हाला पण आम्ही तिघी जणी आणि आमच्या आम्ही प्रूव्ह करू ना आम्हाला स्वतःला. आम्हाला महिला म्हणून जन्मल्यानंतरच आम्हाला ते समाजाने तुम्ही शक्ती दिली की आम्हाला झगडूनच काय पण मिळवावं लागतंय. तुम्ही इझिली देतच नाही. तुम्ही आता सांगितलं याचा विषय काढला अंगणवाडीचा. आता गॅस टंचाई जिल्ह्यात भरपूर प्रमाणात मिळते. काही शालेय पोषण आहार जो दिला जातो तिथं चुलीवर जेवण म्हणून दिलं जातंय. अशी काही जिल्हा परिषदकडे आकडेवारी आली का किती जिल्हा परिषद शाळेत असा गॅस पुरवठ्याचा तुटवडा आहे आणि किंवा प्रशासनाला तसं काही पत्र दिलं आहे का किती गॅस पुरवठा? गिरीश साहेब बोल, महिला बालकल्याण तुम्ही सांगा ना माईकवर सर इकडे. तुम्ही सांगा की त्यांना हे गॅस अंगणवाडीसाठी गॅसच्या पुरवठ्याची तर सध्या तरी आपल्याकडे काही म्हणजे व्यवस्थित चालू आहे सर. काही पत्र दिले सर काही तालुक्याने आमच्याकडे आणखी आम्ही जो ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये शाळेने दिले असतील, अंगणवाडीचं नाही. तर तुमच्याकडे जिल्हा परिषद शाळेचा आमच्याकडे अंगणवाडीचं तर व्यवस्थित. अंगणवाडीचे डेप्युटी महिला बालक करणारे साहेब आपल्याकडे काय आलंय का? नमस्कार. आपल्याकडे 1518 शाळांमध्ये आपण शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करतो. त्यामध्ये आमच्याकडे जी निवासी शाळा आणि वसतिगृह याची जी माहिती आलेली आहे तर त्या माहिती आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला 851 शाळांनी त्यांचे पुरवठादार त्यांचे नंबरही दिलेले आहेत. त्याची माहिती आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आज रोजी माझ्याकडे तालुका स्तरावरून किंवा डायरेक्ट शाळेनं की आमच्याकडे गॅस नसल्यामुळं आम्ही शालेय पोषण आहार शिजवला नाही किंवा शिजवून देत नाही अशा प्रकारची एकही कंप्लेंट आजच्या कळंब शहरातील शाळा आहे किंवा कळंब तालुक्यातील शाळा आहे की त्या चुलीवर जेवण त्याच्या माध्यमात बातमी अगदी जर आली तर माहिती द्या ना आम्हाला. पण यांच्याकडे जो डेटा आलाय तो नाहीये म्हणता येते की कोणी गॅस नाही मिळत असतो. तरी तसं पाहिलं तर प्रशासकीय काळ जो होता तो बऱ्याच वर्षांचा होता. प्रशासकीय काळामध्ये विविध विभागांना जो निधी देण्यात आला किंवा जे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयात कुठेतरी बदल किंवा रिव्ह्यू करावा असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ते आता झालंय त्यामुळे सोडून दिला आम्ही विषय. आपल्या जिल्ह्यात पैसे गेले तर नाही आम्ही तसं काय बदल कर. टाइमपास आमच्याकडे भरपूर कामं करत. प्रशासकीय काळात तुम्ही जे म्हणाले की कोणतं HOD तुमचे थोडासा HOD कुठले कमी किंवा कुठले डिपार्टमेंट येणे, पण प्रशासक 9 वर्ष ऑलमोस्ट आता जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत त्यामुळे थोडं मला आता आल्यावर जाणवलं की लोकांना म्हणजे कोणीतरी पॉलिटिकल फिगर बसायची सवय झाली नव्हती, ती आता हळूहळू लावतोय आम्ही बसून. तेवढाच एक फरक जाणवला, बाकी नाही. पण आधीचे आम्ही नाही टेंडर काही करत ते बदलं. ते आता आमचं नवीन वर्ष चालू झालं, आमचा नवीन अर्थसंकल्पाला आम्ही थोडं मॉडिफाय करू. आणि कारण आमचे प्रायोरिटीज वेगळे आहेत, जे प्रशासकांनी COनी आधीच्या केला होता अर्थसंकल्प आणि आता आमचा नवीन DPDCचा निधी येईल. मी बघितलं पण नाही ते प्रस्ताव दिले अजून नाही दिलेत आम्ही. म्हणजे सर एकच मिनिट, HOD म्हणून त्यांनी दिलेले आहेत
पण ते आम्ही रिव्ह्यू करून परत रिव्ह्यू करून देणार, कारण आपले सभापती झाले नव्हते, मागच्या आठवड्यात झाले. आता आम्ही पण अर्थसंकल्पाचं आणि त्यांनी जे मी सीओ साहेबांना घोष साहेबांना बोलले होते की त्यांनी मागण्या दिल्यात, प्रत्येक खात्याने दिल्यात ना सर. आमची HODच्या मीटिंगमध्ये हा विषय झाला की सर तुम्ही मागण्या दिल्या त्या परत मला दाखवा, कारण मला शाळा दुरुस्तीला पैसे द्यायचे नाहीत किंवा आमचे जे आहेत मागण्या नाविन्यपूर्ण किंवा आम्हाला आता महिला ग्रामसंघ भवन सगळीकडे द्यायचंय, कारण कोणत्याही गावात गेलं की आता महिला त्यांच्यासाठी भवन मागायला लागल्या, त्यांना देवळात बसायचं नाही, त्यांना स्वतःला एक हे हवंय मॅडम. तर ते आमचे जे आहे ते आम्ही ठरवू, थोडा वेळ सध्या थोडं नाही स्टेबिलिटीला, आपण आम्ही आमच्या मागण्या DPDC कडच्या बदलणार आणि कोणत्या खात्याला कोणत्या आमचं जे ऑब्जेक्टिव्ह ठरलंय त्याप्रमाणे आम्ही त्याच्यापर्यंत निधी DPDC मध्ये मागून घेणार. नाविन्यपूर्ण नाही, सगळ्याच खात्याचं. असं शिक्षणचं असं काही ठरलेलं नाहीये की दुरुस्तीला एवढे कोटी देणार मग आम्ही त्याची यादी करून द्यायची किंवा प्राथमिकच्या एवढ्या आणि माध्यमिकच्या. आमचं वादावादी पण झाली. मी म्हटलं आम्ही सांगणार की आम्हाला प्राथमिकला नकोच किंवा आम्हाला वॉल कंपाऊंडला हवंय किंवा आम्हाला टॉयलेट ब्लॉकसाठी हवंय. आम्ही टॉयलेट ब्लॉक मेजरली आत्ताच मॅडमशी माझं बोलणं झालं, आम्ही एक प्लॅन टाकतोय जो आपण जिल्हाभर एकाच प्लॅनचं टॉयलेट आपण 5वी ते 7वी किंवा 10वी 12वीच्या मुलींच्या शाळा आम्ही टार्गेट करून देतो. तेव्हा आम्ही आमच्या विजन प्रमाणे आम्ही मागणी करणार DPDCला आणि DPDCने सगळ्याच खात्यांना, मग ते आरोग्य असो, रस्ते असो, रस्त्याला किती रस्ते द्यायचे, मग ते कशा टाईपचे करायचे, याची सगळी मागणी आम्ही देणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांना बंधनकारक हे देणं. शेवटी DPDCचं हे कलेक्टर साहेबांच्या खाली जिल्हा परिषद अध्यक्ष आहे संतोष विसार. काय तुम्ही नाही त्यांच्या खालोखाल त्यांच्या म्हटलं मी कलेक्टर पालकमंत्री पण आमच्या महायुतीचेच आहे, त्यामुळे काय अडचण. कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्या खालोखाल आम्ही आहोत असं म्हणते मी तुला. नाही पण पॉलिटिकल हे DPDC आता प्रशासकाच्या काळात वेगळं होतं आणि आता त्याच्यामध्ये दुसरा एक विषय होता की बऱ्याच शाळा ज्या आहेत त्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. तर मग आपण म्हटलं की शाळा दुरुस्तीला किंवा याला निधीची आवश्यकता वाटत नाही किंवा तशी गरज वाटत नाहीये. ज्या मोडकळीस आल्या शाळा त्याच्या बाबतीमध्ये काय मोडकळीस आल्या, ज्या खूप पाऊस झाला त्याच्यामुळे ज्या शाळा बुडाल्या होत्या किंवा ज्या आता गळतायत आणि यावर्षी बसायला त्रासदायक होता, त्याच्यासाठी सीओ साहेब घोष साहेबांनी ऑलरेडी त्या शाळा आयडेंटिफाय करून या वर्षीच्या निधीमधनं त्या सगळ्या शाळा दुरुस्तीचे तात्पुरती दुरुस्तीचे पैसे अलॉट केले. बरोबर आहे ना खंदारे साहेब? आता आम्ही यावर्षी ठरवलेलं आहे की 1 आणि 2 खोल्या द्यायच्याच नाही त्या आघाडीसारखं. आम्ही बांधकाम च्या ईंना सांगितलंय की टॉयलेटचं एक प्लॅन बनवायचा, वर्गखोल्यांचं शाळांचं एक प्लॅन बनवायचा, उभी इमारत आता वर 4 खाली वर आणि उभी इमारत आणि त्याच्यामध्ये जेवणाचा सुद्धा हॉल, एक सांस्कृतिक हॉल, हे आम्ही त्याप्रमाणे आम्ही सगळ्या शाळा याच्या पुढे डेव्हलप करणार. शिक्षक आणि पालक रस्ते, शिक्षणामध्ये तडवाळा हा पॅटर्न आहे, तो 12 महिने सतत शाळा सुरू आहे. तर तसे जिल्हा परिषदेच्या इतर शाळा पण सुरू राहतील? नाही तडवाळाचा. अजून एक प्रश्न असा आहे की सेमी इंग्रजीच्या बाबत आपलं काय धोरण राहणार आहे? सेमी इंग्रजीच्या बाबतीत आमचं असं धोरण राहणार आहे की नवीन जिल्हा परिषद 100% आमच्या जिल्ह्यातल्या शाळा सेमी इंग्लिश करण्यासाठी आम्ही या वर्षामध्ये जूनपासून सगळ्या शाळा सेमी इंग्लिश करतो. तडवळ्याच्या संदर्भात माझा विषय नाही, त्यांचं सेमी इंग्लिश महत्वाचा विषय तो हँडल करते ना. तुमच्या माध्यमातून सांगते की हा मेजर आमचा निर्णय माझा आणि मॅडम सीओ मॅडमचा आणि शिक्षण अधिकारी साहेबांचा आणि घोष साहेबांचा पण आधी झालेला होता की आम्ही सगळ्या शाळा, आम्ही शाळा व्यवस्थापन समितीकडनं आम्ही सगळ्या शिक्षक संघटनांशी पण बोललो, आम्ही पालकांशी बोललो आणि आम्ही सगळ्या शाळा आपल्या सेमी इंग्लिश करतोय आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल आम्हाला ते आम्ही करणार. तडवळा पॅटर्न माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत आत्ताच मॅडमशी बोललो की आम्ही शासन त्यांना पैसे देतच आहे, पण आम्ही जिल्हा परिषद सेस अंतर्गत अशा शाळांना बक्षीस देणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेने काय नाविन्यपूर्ण केलं, ऑब्व्हियस गोष्ट आहे की जे एखादा आम्हाला गोष्ट आवडली ती आम्ही बाकीच्या शाळांमध्ये, जसं गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा कळंबमध्ये त्यांनी चालू केला होता, आता तो जिल्हाभर पॅटर्न राबवला जातोय. त्याच्यामुळे आपल्या 2500 जिल्हा परिषदेचे प्रवेश वाढले. तो महाराष्ट्र राज्याने पॅटर्न राबवला. बरोबर आहे ना खंदारे साहेब? तसंच एखाद्या शाळेचा जो आला 24 तास शाळा चालू ठेवणं, प्रत्येक ठिकाणी
आम्हाला करणं, आम्ही अभ्यास करू आणि करू, पण आम्ही आता माझी शाळा सुंदर शाळाच्या अंतर्गत जे काही चांगले प्रस्ताव येतील त्याला आम्ही पण बक्षीस देणार आहे आणि त्याच्यातले आम्ही राबवायचे ते उपक्रम प्रयत्न करू. कारण चेस सारखा एखादा गेम जर एखाद्या शाळेने पुढे आणला किंवा आता आम्ही गोष्टीची पुस्तकं पण वाचायला, म्हणजे आम्ही करणार होते पुढच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे ताई तुम्ही निवडून आल्यानंतर असं म्हटलं होतं की केरला जिल्ह्याची उपराजधानी करणार आहे. नेमकं ऑलरेडी त्या उपराजधानीला काय मिळणार आहे? उपराजधानी करण्यासाठी तुमचा नेमका काय प्लॅन? मी अध्यक्ष झाल्या म्हटलं तर ती आता उपराजधानी झाली आजर. आता ते म्हणजे त्याच्यात तो विषय नाही. उपराजधानी करणार म्हणजे प्रत्येक जण आपापलं गाव आपापला मतदारसंघ चांगला करण्यासाठी प्रयत्न करतोच. पण तेर हे सांस्कृतिक दृष्ट्या राणादादांनी म्हणजे तुळजाभवानी नंतर आपल्याला तेर हे गोरोबा काकांचं वारकरी संप्रदायाचं पीठ आहे. जसं देहू आळंदी हे सगळे जर डेव्हलप झाले तर त्या पद्धतीने मराठवाड्यामधलं हे वारकरी क्षेत्र आणि खरं म्हणजे मराठवाडा ही संतांची भूमी म्हणतात. त्यामुळे राणादादा तेर तुळजापूर रस्ता असो किंवा आपण मेजर जर तुम्हाला पाहिजे असेल काही तर आपण एक तिथं संग्रहालय स्थापित करतोय जे मोबाईल असेल. म्हणजे गोरोबा काकांच्या मी मागे एकदा पत्रकार परिषदेत बोलले की गोरोबा काकांच्या चरित्रावर 12 एपिसोड्स घेऊन तिथं जे आलेत त्यांना की गोरोबा काका मातीत उडवतायत, अभंगाचा आवाज पुढे गेल्यावर ते बाळ मृत्युमुखी पडतंय किंवा ते हात कापून